मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर बोचरी टीका केलेली आहे। कुंभमेळ्याच्या कामातनं केवळ पैसे खाण्याचं काम सुरू आहे। कुंभमेळ्यासाठी 35,000 कोटींचं बजेट हे आश्चर्यजनक असल्याचं चव्हाण म्हणतायत। 35,000 कोटी रुपये कुठे खर्च करणार आहात असा सवाल सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला। इथं नवीन पालकमंत्री तुमचे नेमले त्याने म्हणजे ते आता नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखं वागतायत। काही बरेच बंगले वगैरे घेतले त्यांनी, काय काय केलंय। मला वाटतं की जो काही खर्च करायचा आहे खर्च होईल। हिंदू धर्माचा एक पवित्र तो सण आहे, खूप लोक येतात, पण वास्तविक असेसमेंट कोणी, वास्तविक प्रोजेक्ट रिपोर्ट कोणी केलाय का? आता जे मी काय बघतोय ते अतिशय शॉकिंग आहे, धक्कादायक आहे। किती लोक येणार आहेत? मागच्या वेळेला काहीतरी 40-1 लाख लोक एकूण आले होते। आता सरकारचं म्हणणं आहे की 6 कोटी लोक येतील। खरं 6 कोटी येतील का याचा कोणी अभ्यास केलेला आहे का? केंद्र सरकारने केलेला आहे का? आणि जर 6 कोटी लोक खरंच आले तर एवढा लोड सिव्हिक अम्युनिटीजवर तो झेपेल का याचा कोणी विचार केलेला दिसत नाही। एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट केलेलं नाही, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट केलेलं नाही। आणि हा विषय फक्त मला वाटतं पैसे खाण्याचा विषय आहे, टेंडर काढण्याचा विषय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।